ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या पिरियडमध्ये आपण पेज नंबर 182वर ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहेत तिथपर्यंत आपण बघितलं होतं. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी कोणकोणत्या विषयावर आपला अहवाल सादर करणार आहे अशा विद्यार्थ्यांना त्या डेनहॅमने स्टेजवर तिथे बोलावलेलं होतं. आता त्याच्या पुढे आय फील टेरिबली प्लीज अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट कोर्टेसी विथ विच डेनिम यूज द टर्म मिस इन ॲड्रेसिंग इच ऑफ द सिनियर गर्ल्स. मीन्स ॲज फार ॲज द सिनियर गर्ल्स in those students we are concerned, he referred the term miss, and having listened, the writer was miss terribly pleased and proud. आता ज्यावेळेस त्याने ज्या काही सिनियर विद्यार्थिनी होत्या त्या सिनियर विद्यार्थ्यांना मिस म्हणून स्टेजवर बोलावलं त्यावेळेस ते बघून लेखकाला एक प्रकारचा प्रचंड असा आनंद व अभिमान तेथे झाला आणि एक प्रकारचं सौजन्य म्हणजे किती आत्मविश्वासपूर्वक सौजन्याने त्याने त्या सिनियर विद्यार्थ्यांना त्या स्टेजवर बोलावलं. या गोष्टीचा आनंद लेखकाला तेथे झाला. आय फेल्ट शुअर दॅट धिस वूड इन इट सेल्फ बी समथिंग फॉर द यंगर वन्स टू एम ॲट अ सॉर्ट ऑफ बॅच ऑफ यंग्स अडल्टहूड. आणि लेखकाला एक प्रकारची त्या कृतीवरून डेनहॅमच्या कृतीवरून खात्री झाली. कशाची खात्री झाली? मीन्स इन इट सेल्फ बी समथिंग फॉर द यंगर वन्स एम ॲट अ सॉर्ट ऑफ बॅच ऑफ यंग अडल्टहूड. म्हणजेच त्याच्या त्या बोलण्यावरून त्याच्या त्या आत्मविश्वासावरून एक प्रकारची या युवा पिढीमध्ये प्रौढत्वाची जाणीव किंवा प्रौढत्वाचं लक्षण तेथे डेव्हलप होत चाललेलं आहे. या गोष्टीची खात्री लेखकाला त्याच्या त्या आत्मविश्वासपूर्वक बोलण्यावरून तेथे जाणवली. ॲज देअर नेम्स वेअर कॉल्ड दे वॉक अप टू द स्टेज अँड ॲज सून ॲज मीन्स द डेनिम called the name of the students, they walk up to the stage and took their seats with commendable gravity. And having arrived at the stage, all the students have taken their seat with commendable gravity. Commendable gravity म्हटलं म्हणजे एक प्रकारचे भारदस्त अशा आविर्भावामध्ये त्यांनी आपली पोझिशन म्हणजे स्टेजवर घेतली किंवा तेथे ज्या काही खुर्च्या लावलेल्या होत्या त्या खुर्च्यामध्ये हे सगळे विद्यार्थी तिथे आयटीत जाऊन शॉर्ट ॲड्रेस म्हटलं म्हणजे भाषण, एक छोटं प्रस्ताविक भाषण तिने केलं. शी सेड दॅट इन हर स्पीच शी सेड दॅट देअर लेसन्स हॅड अ पर्टिक्युलर बायस टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड. शी सेड दॅट देअर लेसन हॅड अ पर्टिक्युलर बायस टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड. म्हणजेच ती त्या भाषणामध्ये सांगते, आपल्या त्या प्रास्ताविकामध्ये सांगते की आम्ही आजपर्यंत जे काही शिकलेलो आहेत त्या शिकलेल्या विषयामधून एक प्रकारचा मानवाचा बंधुत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे आम्ही तेथे शिकलो आहे. मीन्स बायस टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड. ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड म्हटलं म्हणजेच मानवाचा बंधुत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन. अँड दे हॅड बीन लर्निंग थ्रू ईच सब्जेक्ट अँड ॲज फार ॲज दॅट ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड वॉज कन्सर्न दे लर्न फ्रॉम ईच सब्जेक्ट. आणि हा जो काही मानवाचा बंधुत्वाकडे बघण्याचा जो काही एक विशिष्ट दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन म्हणजेच प्रत्येक विषयामधून आम्हाला तेथे दिसून आला. इच सब्जेक्ट हाऊ ऑल मॅनकाइंड मीन्स दॅट दे हॅड बीन लर्निंग थ्रू इच सब्जेक्ट हाऊ ऑल मॅनकाइंड वॉज इंटरडिपेंडंट इन स्पाईट ऑफ जिओग्राफिकल लोकेशन अँड डिफरन्सेस इन कलर, रेसेस अँड क्रीड्स. आणि त्यातल्या त्यात आणखीन एक गोष्ट त्यांना तिथे शिकायला मिळाली आहे. कोणती? की हाऊ द ऑल मॅनकाइंड थ्रू आउट द वर्ल्ड आर इंटरडिपेंडंट. म्हणजेच या जगातील सगळी माणसं कशी एकमेकावर तेथे अवलंबून आहे. दो मीन्स देर इज द डिफरंट इन स्पाईट ऑफ द जिओग्राफिकल लोकेशन, दो देर इज द डिफरंट इन जिओग्राफिकल पार्ट. म्हणजेच भौगोलिकदृष्ट्या जरी वेगवेगळ्या विविध भागामध्ये हे लोक राहत असले तरी पण ते एकमेकावर कसे अवलंबून आहेत. तसंच डिफरन्सेस इन कलर सगळे लोक एकमेकावर कसे अवलंबून आहेत हा दृष्टिकोन आम्हाला प्रत्येक विषयातून तिथे शिकायला मिळाला असं ती आपल्या भाषणामध्ये सांगते. देन शी कॉल्ड ऑन पॉटर मीन्स हॅविंग ओव्हर हर स्पीच शी कॉल्ड द अदर स्टुडंट हिज नेम इज पॉटर. मग पॉटरला बोलवलं आहे. पॉटरनं कोणत्या विषयावर बोललं होतं वर बघा तिथे अर्थमॅटिकवर. तर अर्थमॅटिकचा संबंध संपूर्ण मानवजातीशी कसा आहे, संपूर्ण जगाशी कसा आहे, त्यातून म्हणजे सगळे लोक कसे एकत्रित बांधले गेलेले आहेत
या गोष्टीवर तो तिथे फोकस करतो आहे. देन शी कॉल्ड ऑन पॉटर. पॉटर वेंट टू स्पीक द वर्क दे हॅड डन ऑन वेट अँड मेजर्स. वेट अँड मेजर्स म्हणजे वजनं आणि मापक किंवा एककं. म्हणजेच या एकक आणि मापकावर आम्ही तेथे अभ्यास केलेला आहे. ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द किलोग्रॅम अँड द मीन्स पाऊंड. मीन्स हाऊ इज द रिलेशनशिप बिटवीन किलोग्रॅम अँड पाऊंड. पाऊंड आणि किलोग्रॅममध्ये कसल्या प्रकारचं साधर्म्य आहे, कसल्या प्रकारचा संबंध आहे, हे आम्हाला तेथे शिकायला मिळालं. किलोग्राम म्हटलं म्हणजे किलो, आणि पाऊंड म्हटलं म्हणजेच ॲज फार ॲज दिस मेजरमेंट इज कन्सर्न इट इज यूज इन टू द इंग्लंड. म्हणजे टायरमध्ये हवा भरण्यासाठी पाऊंड या एककाचा तिथे वापर होतो आहे, या मापकाचा तिथे वापर होतो आहे. त्यामधला सहसंबंध ते शिकलेत. द मीटर अँड द फूट, आणि तसंच मीटर आणि फूटमधलाही संबंध आम्हाला तेथे गणितातून शिकायला मिळाला. ही सेड दॅट थ्रूआउट द वर्ल्ड वन ऑर अदर ऑफ दोज मेथड्स वॉज आयदर इन यूज ऑर अंडरस्टूड. मीन्स ॲज फार ॲज दिस टू मेजर्स आर कन्सर्न. कोणते टू मेजर्स? किलोग्रॅम किंवा पाऊंड किंवा मीटर किंवा फूट. हे दोन जे काही मेजरमेंट आहेत, हे मेजरमेंट टू मेथड्स वॉज आयदर इन यूज ऑर अंडरस्टूड. एकतर त्या वापरल्या जातात किंवा सगळ्या जगामध्ये त्या समजून घेतल्या जातात. अँड दॅट इट वॉज अ सिम्बॉल ऑफ हे नेमक्या ह्या गोष्टी एक प्रकारच्या समजून घेण्याच्या प्रतीक तेथे संपूर्ण जगामध्ये म्हणजेच सर्व मान्य झालेल्या आहेत. म्हणजेच लोकांमध्ये एक प्रकारचा या वस्तूंनी एक प्रकारचं प्रतीक, मापकाचं प्रतीक तिथे निर्माण केलेलं आहे, असं तो अंकगणिताबद्दल बोलतो आहे. देन सॅपिनिओ स्पोक ऑफ द स्टडी द क्लास हॅड मेड द पेस्ट. आता ही पेस्ट म्हटलं जे कीटकनाशक. म्हणजेच कोणत्याही वनस्पतीवर, म्हणजेच तो गव्हावरचा रोग असेल किंवा सोयाबीनवरचा रोग असेल, पळाटीवरचा रोग असेल, या रोगावर जी काही कीड पडते, ती कीड, त्या किडीपासून वनस्पतीचं किंवा पिकांचं संरक्षण करण्यासाठी जगातील लोकांनी कसल्या प्रकारचं संशोधन केलं आणि त्यांचं उत्पन्न वाढवलं. आणि ज्यांनी त्याच्यावर संशोधन केलेलं आहे ते जे काही संशोधन आहे, ते संशोधन संपूर्ण जगामधील लोकांनी कशा प्रकारे त्याचा वापर केला, कशासाठी, तर त्यांची प्रोडक्टिव्हिटी, त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्याचा कसा फायदा करून घेतला, याबद्दल ही सॅपिनिओ तेथे बोलते आहे. सॅपिनिओ स्पोक ऑफ द स्टडी द क्लास हॅड मेड द पेस्ट इस्पेशली ब्लॅक क्रॉट ऑन व्हीट. म्हणजेच गव्हावर पडणारी ही जी काही काळी कीड आहे, त्या काळी किडीवर बॉल व्हेल ऑन कॉटन, आणि तसंच बॉल सदृश्य असे म्हणजेच एक प्रकारचे भुंगे आहेत, त्या भुंग्यावर, आणि अँड द कोलोरॅडो बेटल ऑन पोटॅटोज. आणि आलूवर पडणारा हा जो काही कोलोरॅडो बेटल नावाचा रोग आहे, या रोगाविषयी आम्ही तेथे शिकलो. ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड पुल्ड देअर नॉलेज. देन ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड पुल्ड देअर नॉलेज. प्रकारचं ते जे काही संशोधन केलेलं जे काही ज्ञान आहे, ते ज्ञान त्यांनी संग्रहित करून ठेवलं. अँड रिझल्ट ऑफ सच ऑन द बिहेवियर, ब्रीडिंग हॅबिट्स अँड मायग्रेशन ऑफ दिस पेट्स अँड वी आर ग्रॅज्युअली रिड्युसिंग थ्रेट दे रिप्रेझेंटेड टू दिस इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स. आणि तसंच म्हणजेच हे जे काही कीड आहेत, हे किडे किंवा हे जे काही निरनिराळे रोग आहेत, म्हणजे त्यांच्या वर्तनामध्ये कशा प्रकारे बदल होतो, त्यानंतर त्यांची प्रजनन क्षमता, त्यांच्यामध्ये वाढ कशी होते, अँड मायग्रेशन ऑफ दिस पेस्ट, आणि हे कीटक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा प्रकारे स्थलांतर करतात, याविषयीचा अभ्यास आम्ही तिथे अभ्यासलेला आहे आणि त्यांच्याविषयी आम्ही समजून घेतलेला आहे. अँड वी आर ग्रॅज्युअली रिड्युसिंग द थ्रेट दे प्रेझेंटेड टू दिस इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स. अँड ॲज फार ॲज द प्रोडक्ट्स means the production of the wheat, the production of the cotton, and the production of the potatoes, means as far as this production we are concerned, means it is the important one, it is a important one. And how with the help of this knowledge they have gradually reduced the threat that they presented by those pests on that product. आणि त्या उत्पादनावर एक प्रकारचा जो काही धोका या किड्यांनी, या रोगाने त्याच्यावर निर्माण केला होता, त्याच्यावर कशा प्रकारे मात केली आणि तो धोका तेथे घालून लावला, याविषयीचं महत्त्व हा सॅपिनिओ तेथे समजावून सांगतो आहे.
देन मिस पेग अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑफ जिओग्राफी बिटवीन देम. आता हे दोन विद्यार्थी भूगोल या विषयावर तिथे बोलणार होते आणि भूगोल हा विषय त्यांनी दोघांमध्ये आपापसामध्ये वाटून घेतला होता. देन जिओग्राफी बिटवीन देम. जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस ओव्हर द अर्थ सरफेस. आता सुरुवातीला हा जॅक्सन जो काही आहे हा जॅक्सन कशावर बोलतो आहे, तेथे पिकवला जातो आहे आणि जे काही खनिजाचे साठे आहेत त्याविषयी तो तेथे भाषण देतो आहे, त्याविषयीचा रिपोर्ट तो सादर करतो आहे. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डिफिशियंट इन अदर अँड ही ऑल्सो ट्राय टू से दॅट हाऊ अ कंट्री इज रिच इन वन प्रोडक्ट अँड डिफिशियंट इन अदर वन. म्हणजे एखादा देश एखाद्या प्रोडक्शनमध्ये किंवा उत्पादनामध्ये किती श्रीमंत आहे आणि दुसरा देश त्या उत्पादनामध्ये किती म्हणजे एक प्रकारचा डिफिशियंट आहे, त्या उत्पादनाची किती कमतरता आहे याबद्दलचं कम्पॅरेटिव्ह स्टडी तो तेथे सांगतो आहे. जसं टेक द एक्झाम्पल ऑफ द सौदी अरेबिया. सौदी अरेबियामध्ये खनिज तेलाचे प्रचंड साठे आहेत, परंतु म्हणजेच हे जे काही धान्य ज्वारी असेल, गहू असेल, कापूस असेल वगैरे धान्य तेथे पिकत नाहीत. म्हणजे त्या दृष्टिकोनातून तो देश खनिज साठ्याच्या बाबतीमध्ये, कच्च्या तेलाच्या बाबतीमध्ये जरी श्रीमंत असला तरी पण या इतर उत्पादनाच्या बाबतीमध्ये की जे काही अन्न लागतं आहे खायला त्या बाबतीमध्ये एक प्रकारची उणीव किंवा कमतरता आपल्याला त्या देशामध्ये दिसून येत आहे. मग हे देश काय करतात, आपल्याकडे ज्या गोष्टीची उपलब्धता आहे, मुबलक साठा आहे ते त्या दुसऱ्या देशाला देतात आणि आपल्या देशाला ज्या गोष्टीची गरज आहे त्या बदल्यामध्ये म्हणजेच त्यांच्याकडून त्या वस्तू घेतात. म्हणजे असल्या प्रकारचा संबंध जगामध्ये तेथे आहे. हा दृष्टिकोन आम्हाला तेथे शिकायला मिळाला. कोणत्या विषयामध्ये, भूगोल विषयामध्ये, असं तो तेथे सांगतो आहे. मिनरल डिपॉझिट म्हटलं म्हणजे खनिजाचे साठे, ओव्हर द अर्थ सरफेस म्हटलं संपूर्ण जगामध्ये. हाऊ अ कंट्री रिच म्हटलं म्हणजेच अग्रेसर असणे, येथे श्रीमंत म्हणजे अग्रेसर असणे. अँड वन वॉज डिफिशियंट इन अदर, डिफिशियंट म्हटलं एखाद्या उत्पादनामध्ये कमी असणे. अँड ऑफ द इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स विच इन्व्हायटेबली फॉलोड. आणि त्या दृष्टिकोनातूनच म्हणजेच वस्तूची देवाणघेवाण कशा प्रकारे तिथे निर्माण झाली आणि म्हणजेच वस्तूंची हा विद्यार्थी तेथे टाकतोय. सो इंटरचेंज म्हटलं म्हणजेच देवाणघेवाण आणि इंटरडिपेंडन्स म्हटलं म्हणजेच परस्परावर अवलंबून असणे. विथ इन्व्हिटेबली फॉलोड, इन्व्हिटेबली म्हटलं म्हणजे अपरिहार्यपणे. मिस पेग डील्ट विथ द ह्युमन रिलेशनशिप. त्यानंतर मिस पेग डील्ट विथ द ह्युमन रिलेशनशिप ट्रेसिंग द प्रॉब्लेम्स फेसिंग द पोस्ट वर्ल्ड वॉर फॉर फीडिंग, क्लॉथिंग अँड हाऊसिंग इट्स पॉप्युलेशन. आता ही जी काही मिस पेग आहे ही विद्यार्थिनी डील्ट विथ द ह्युमन रिलेशनशिप म्हणजेच एक प्रकारच्या मानवी संबंधाबद्दल ती तेथे बोलते आणि कशावर ट्रेस करते, ट्रेस म्हटलं म्हणजेच एक प्रकारचा आपला जोर देणे. द प्रॉब्लेम्स फेसिंग आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर म्हणजे दुसरं जे काही महायुद्ध झालं त्या दुसऱ्या महायुद्धानंतर प्रत्येक देशामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टीच्या समस्या तेथे निर्माण झाल्या आणि कसल्या प्रकारच्या त्या समस्यांना लोकांना तिथे म्हणजेच तोंड द्यावं लागलं या गोष्टीवरती तेथे फोकस टाकते. फीडिंग म्हटलं म्हणजेच अन्न, क्लॉथिंग म्हटलं म्हणजे वस्त्र आणि हाऊसिंग म्हटलं म्हणजेच निवारा, इट्स पॉप्युलेशन म्हणजे त्या देशातील लोकांना या तीन गोष्टीची कशी झळ बसली ही थोडक्यात ते तिथे सांगते. शी ऑल्सो मेड अ रेफरन्स means to the thousands of refugees, stateless and unwanted, and to the efforts and programs of UNICEF. So she also made a reference म्हटलं संदर्भ देणे, टू द थाउजंड ऑफ रेफ्युजीज म्हणजेच त्या दुसऱ्या महायुद्धानंतर हजारो असे लोक म्हणजेच निर्वासित झाले, काही विस्थापित झाले, स्टेटलेस म्हटलं विस्थापित झाले, अँड अनवॉन्टेड आणि काही अवंचित झाले, अँड टू द इफोर्ट्स अँड प्रोग्राम्स ऑफ युनिसेफ. आणि या अशा लोकांसाठी युनिसेफने कसल्या प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले, कसल्या प्रकारचं कार्य केलं या गोष्टीवर ती तिथे फोकस टाकते आहे. त्याबद्दलची माहिती आम्हाला तिथे शिकवली. आता त्यानंतर फर्मन हा विद्यार्थी तिथे आला आणि त्याने आपला ट्रम्प कार्ड म्हणजेच एक प्रकारचा हुकमी एक्का त्या कार्यक्रमामध्ये तिथे समोर ठेवला. व्हेन कॉल्ड ही मेड अ सिग्नल टू समवन ऑफ स्टेज अँड ॲज ही वॉज कॉल्ड ऑन द स्टेज. ज्यावेळेस त्या फर्मनला तिथे स्टेजवर बोलावण्यात आलं त्यावेळेस फर्मनने स्टेजवरून खाली बसलेल्या दोन विद्यार्थ्याला खून करून इशारा करून तिथे बोलावलं.
व्हेन ही कॉल्ड अ सिग्नल टू समवन ऑफ स्टेज अँड वेल्च अँड ॲलिसन ॲपियर्ड बिअरिंग अ स्केल्टन बिटवीन देम. आणि मग त्याने इशारा केल्यानंतर वेल्स आणि ॲलिशन हे दोन विद्यार्थी आपल्या हातामध्ये एक प्रकारच्या फाशीचा स्तंभ किंवा लाकडी खांबासारखी रचना असलेला एक प्रकारचा स्केल्टन म्हणजे हाडाचा सापळा, मनुष्याच्या शरीराचा हाडाचा सापळा घेऊन ते दोघेजण तेथे त्या स्टेजवर आले. लक्षामध्ये. त्यानंतर मीन्स बिटवीन देम टुगेदर विथ अ सॉर्ट ऑफ गॅलोज. सॉर्ट ऑफ गॅलोज म्हटलं म्हणजे फाशीचा स्तंभ किंवा लाकडी खांबासारखी रचना असलेला एक प्रकारचा स्तंभ. व्हेन दिस अरेंजमेंट हॅड बीन सेट अप देअर वॉज द स्केल्टन हँगिंग फ्रॉम अ हुक स्क्रूड इन टू द टॉप ऑफ इट्स स्कल. आता तो सांगाडा स्टेजवर आणल्यानंतर त्या स्टेजला म्हणजे कवटीला एक प्रकारचा स्क्रू लटकवलेला होता आणि त्या स्क्रूला एक दोरी बांधलेली होती आणि ती त्या खांबावर तेथे लटकवलेली होती. स्कल म्हटलं म्हणजेच कवटी. जनरली रिव्हॉल्विंग ॲट द एंड ऑफ अ कॉर्ड. आणि एक प्रकारचा तो सांगाडा म्हणजेच लटकवलेला असल्या कारणाने तो पूर्ण तेथे फिरत होता, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना तेथे तो दिसत होता. दिस वॉज समवॉट इन द नेचर ऑफ कॉमिक रिलीफ अँड ॲज ही प्रेझेंटेड स्केल्टन ऑन द स्टेज ॲट दॅट टाईम मीन्स द स्टुडंट स्टार्टेड टू लाफ. म्हणजे एक प्रकारचं गमतीदार हास्य विद्यार्थ्यांमध्ये तेथे निर्माण झालं. अँड द स्कूल शोड इज अप्रोड बाय लाफिंग अप रेवरी. म्हणजेच त्यांना ते आवडलं आहे. हे कशावरून स्पष्ट झाले, ज्यावेळेस विद्यार्थी त्याच्याकडे बघून त्यांनी जो काही हास्यकल्लोळ केला किंवा मोठमोठ्याने हसायला लागले त्यावरून म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजेच त्याचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन त्याचा तेथे आवडलं हे तेथे स्पष्ट होतं आहे. लाफिंग अप रोअरिसली. रोअरिसली म्हटलं म्हणजे एक प्रकारचा हास्यकल्लोळ आणि लाफिंग म्हटलं म्हणजेच हसणे. बट लॅव्हिटी म्हटलं म्हणजेच हा जो काही विषय होता हा विषय गंभीर स्वरूपाचा होता. सो गंभीर स्वरूपाचा विषय त्याने हसत खेळत मांडण्याचा तिथे प्रयत्न केला किंवा हसत खेळतपणे या गंभीर विषय त्याने तिथे हाताळला. बट लेव्हिटी सून इव्हॅपोरेटेड म्हटलं म्हणजे मीन्स व्हेन द ॲटमॉस्फिअर इज रिलीज. म्हणजे जे काही हास्यकल्लोळाचं वातावरण तिथे निर्माण झालं होतं ते शांत झाल्यानंतर त्याने या गंभीर विषयाला हात घातला किंवा गंभीर विषयाला गमतीदारपणे तिथे हाताळण्यास सुरुवात केली. हिज व्हॉइस वॉज क्लिअर अँड प्रिसाईज. नंतर त्याने आपला आवाज तिथे क्लिअर केला आणि नेमक्या आणि मोजक्या शब्दामध्ये ही हॅड अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ द ड्रॅमॅटिक. आणि नाट्यमय आवाजामध्ये त्याने आपल्या अहवालाचं सादरीकरण तिथे सादर केलं. नाट्यमय रीतीने आपल्या अहवालाचं सादरीकरण केलं. ड्रॅमॅटिक म्हटलं म्हणजेच नाट्यमय पद्धतीने. Calmly he told them that it was a female skeleton, and having seen to the skeleton, calmly he said to the audience that as far as that skeleton was concerned, means it is a female skeleton. आणि शांतपणे सगळ्यांना त्याने सांगितलं की हा जो काही सांगाडा आहे, हा स्केल्टन म्हणजे काय सांगाडा, हा जो काही सांगाडा आहे तो सांगाडा स्त्रीचा आहे. दॅट वॉज अ फॅक्ट अँड कुड इझिली nor could he say if she had been brown or white or a mixture of both. Means at first he said that as far as that skeleton was concerned it was belonged from the lady, but he was unable to say means whether the lady is French, German or Greek. म्हणजे तो स्त्रीचा सांगाडा आहे परंतु तो फ्रेंच स्त्रीचा आहे, जर्मन स्त्रीचा आहे की ग्रीक स्त्रीचा आहे हे सांगणं म्हणजे हे तो सांगू शकला नाही किंवा त्याला ते सांगता येत नव्हतं. नॉर कुड ही से इफ शी हॅड बीन ब्राऊन ऑर व्हाईट ऑर अ मिक्सचर ऑफ बोथ. किंवा म्हणजेच ती स्त्री एक प्रकारची गोरी आहे, काळी आहे, कृष्णवर्णीय आहे की मिश्रवर्णीय आहे त्याबद्दलही तो तिथे सांगू शकत नव्हता. अँड फ्रॉम दॅट आणि हे सांगितल्यानंतरच तो तिथे काय म्हणतो, ही सेड द क्लास हॅड कन्क्लूड दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम. आणि त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटी त्याने सांगितलं की जरी म्हणजेच सांगाडा एकच जरी असला तरी पण म्हणजे जसं तो काळ्या व्यक्तीचा आहे, गोऱ्या व्यक्तीचा आहे की तो फ्रेंच आहे, जर्मन आहे की ग्रीक आहे हे सांगणं तसं कठीण आहे. तसंच म्हणजेच प्रत्येकाच्या शरीराचा जो काही ढाचा आहे, जो काही सांगाडा आहे तो कसा आहे एकच आहे असं त्याने तिथे ठासून सांगितलं आहे.
कन्क्लुडेड दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर सेम. म्हणजे त्याला थोडक्यात सांगायचं होतं काय की सगळ्या जगातील लोक हे काय आहेत एकसारखेच आहेत. त्यांची ब्ल्यू प्रिंट द ट्रिमिंग माईट बी डिफरंट. म्हणजे त्यांचे स्वभाव, त्यांचं बोलणं, त्यांची स्टाईल, त्यांची खाण्यापिण्याच्या सवयी या वेगवेगळ्या असतील, परंतु काय आहे सगळेजण इथून तिथून कसे आहेत बॉडी स्ट्रक्चर त्यांचं कसं आहे सारखंच आहे. माइट बी डिफरंट बट द फाउंडेशन वेअर मीन्स ऑल लेड आउट अकॉर्डिंग टू द सेम ब्ल्यू प्रिंट. ब्ल्यू प्रिंट म्हटलं म्हणजेच जरी ते वेगवेगळे असतील, जरी ते इतर देशामध्ये राहत असतील, जरी ते निर्णय धर्माचे असतील, वंशाचे असतील, जातीचे असतील, तरी ते सादर केलं. ही हॅड देन एटिंग आउट हिज ऑफ हिज हँड अँड ॲज फार एज प्रेझेंटेशन वॉज कन्सर्न एव्हरीबडी वॉज इन्फ्लुअन्स इन्क्लुडिंग टू द टीचर. आणि शिक्षक असे सगळेजण त्याच्या त्या प्रेझेंटेशनमुळे तिथे प्रभावित झालेले. मिस डेज कॉन्ट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ अन अँटी क्लायमॅक्स आफ्टर फर्मान्स परफॉर्मन्स. अँड देन मीन्स देअर वॉज द प्रेझेंटेशन ऑफ मिस डेज कॉन्ट्रीब्युशन वॉज समथिंग फॉर अन अँटी क्लायमॅक्स. आणि त्याच्यानंतर मिस डेने या विद्यार्थीने जे काही सादरीकरण केलं ते कसं होतं थोडंसं निराशाजनक होतं. कारण की फर्मननं आपला परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी उत्कृष्टरित्या तिथे पार पाडली होती. अँड शी सिम्स टू रिअलाइज इट. आणि त्या गोष्टीची जाणीव त्या विद्यार्थिनीला पण तिथे झाली होती. शी स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स विच ऑल ह्युमॅनिटी हॅज टू फेस इन टर्म्स ऑफ सिकनेस अँड डिसिजेस. ती कोणत्या विषयावर बोलली? इन टर्म्स ऑफ सिकनेस अँड डिसिजेस. म्हणजेच या मानवजातीमध्ये जे काही रोग आहेत किंवा आजार आहेत त्या आजाराविषयी ती आपलं स्पष्टीकरण ते सांगते. अँड ऑफ द ॲडव्हान्टेजेस गेन बाय द इंटरचेंज ऑफ नॉलेज. आणि हे जे काही मनुष्याला होणारे जे काही आजार किंवा जे काही रोग आहेत ते रोग कशाप्रकारे देवाणघेवाणीमुळे म्हणजे एक प्रकारचे त्या रोगांवर तिथे मात करण्यात आलेली आहे. म्हणजेच आपण काय म्हणू जी काही ज्ञानाची मार्गदर्शनाची आणि मदतीची देवाणघेवाण केल्यामुळेच या सगळ्या मानवजातीशी संबंधित असलेल्या आजारावर आणि रोगांवर तेथे कशा प्रकारे मात करण्यात आलेली आहे अशा प्रकारे ती आपला रिपोर्ट तिथे सादर करते. आलं लक्षामध्ये? हे पण तिथे शांतपणे वाचायचं आहे जिथून सुरू केलं तिथून आणि तिथपर्यंत पुन्हा त्या धड्याचं तिथे शुद्ध लेखन लिहायचं आहे. आलं लक्षात? ओके, हॅव गुड डे.